कार्ट्रेडचा Q2 FY26चा रिझल्ट आलाय आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो सेल्सचा जो नंबर आलाय तो आलाय 193 करोडचा. त्याची YOY ग्रोथ आली 25%. ही ग्रोथ कुठनं आली त्याचं रिझन आपण पुढे बघू. आणि मेजरली जो शॉकिंग रिझल्ट होता तो होता त्यांचा प्रॉफिट. तो आला 64 करोडचा आणि त्याची YOY ग्रोथ होती 109%. हा जो प्रॉफिटचा जम्प झालाय म्हणजे लास्ट क्वार्टरमध्ये होता 30 करोडचा, आता डबलच झाला डायरेक्ट 64 करोडचा. ते रिझन कुठनं आले प्रॉफिट्स इतके ते पुढे बघू. आता सिम्पली बघूया की कार ट्रेड करते काय. कार ट्रेड एक ऑटोटेक प्लॅटफॉर्म झालेला आहे ज्याच्यावर कारवाला, बाईकवाला, OLX या गोष्टी थ्रू बाय अँड सेल केले जातात. तर आता आपण त्यांचं बघू की सेल्स ग्रोथ कुठनं आलेलं आहे. सेल्स ग्रोथ येण्याचं रिझन काय की ऑटो कंपनीज आणि डीलर्स हे लोक ऑफलाईन वरनं ऑनलाईन मार्केटवर शिफ्ट झाले, म्हणजे ते डिजिटल झाले. डिजिटल झाले तर त्यांना ऍड्सवर स्पेंड करायला लागणार. तर ऍड्सवर स्पेंड करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म लागेल. सगळ्यात इफिशियंट प्लॅटफॉर्म कुठलं होतं ते होतं कार ट्रेड. आणि कार ट्रेड पैसे कसे कमवतो तुम्हाला सांगतो. कार ट्रेड स्वतः सेल नाही करत, तर बजाज ऑटो सारखी कंपनी त्यांची गाडी लिस्ट करते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर, त्यावर ऍड्सवर रन करणार. मग ते ऍड्सचे पैसे त्यांना कार ट्रेडला जातात. त्याच्यानंतर मी एखाद्या बाईकवर एन्क्वायरी केली तर माझी जी डिटेल्स आहे माझ्या जवळच्या डीलर जवळ माझे त्याची डिटेल्स जातात. तर त्या लीडचे पैसे कार ट्रेडला भेटतात. हे कार ट्रेड थ्रू ह्याच्यामधनं पैसे कमवतात. आता त्यांचं जे मेजर रिझन आहे जे डबल झाला त्यांचं प्रॉफिट तो होता त्यांचं ऑपरेटिंग लेव्हरेज. मेन रिझन म्हणजे काय की 95% जे ट्रॅफिक कार ट्रेडवर येते ते ऑर्गॅनिक आहे. ते मार्केटिंगवर इतका खर्च नाही करत. म्हणजे मार्केटिंगचा खर्च कमी झाला. त्याच्यानंतर त्यांचा जो फिक्स हेड काउंट आहे, त्याच्यानंतर कॉस्ट कंट्रोल आहेत, म्हणजे त्यांचे जे ओव्हरऑल जे कॉस्ट आहेत ते कंट्रोलमध्ये आहेत. आणि त्यांचा जो टेक्नॉलॉजी जो कॉस्ट आहे तो वन टाइम आहे तो झालेला आहे त्यांचा. त्याच्यामुळं काय होतंय माहिती का की त्यांच्या ज्या गोष्टी ज्या खर्चाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कंट्रोलमध्ये असल्यामुळं त्यांचा जो नवीन रेव्हेन्यू जो येतोय आता तो नवीन रेव्हेन्यू खर्चांमध्ये नाही चालला, आता तो प्रॉफिट्समध्ये चाललाय. म्हणजे कुठं टेक्नॉलॉजीवर खर्च नाही, एम्प्लॉय कॉस्ट कमी आहे. त्याच्यामुळं काय होतंय की आता जर 100 रुपयाचं जर रेव्हेन्यू असेल तर 100 रुपयामधनं 30 ते 40 रुपये ते प्रॉफिट्समध्ये जातात डायरेक्टली. म्हणून मग त्यांचा जो जम्प झालेला आहे तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि आता त्यांचा जो तुम्हाला जो मार्जिन जर सांगायला गेलं तर कंझ्युमर बिझनेसचा मार्जिन आहे 40%. म्हणजे बाईकवाला आणि कारवालाचं मार्जिन 40% आहे आणि ओव्हरऑल कंपनीचं मार्जिन 30% आहे. तर आता कार ट्रेड आता फक्त ग्रोथच्या मागं नाहीये, आता हे प्रॉफिट कंपाऊंडिंग मशीन बनलंय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा. जर तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.